माजी उपमहापौर राजेंद्र मेथे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला मागे. माजी उपमहापौर राजेंद्र मेथे यांना भाजप पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रभाग क्रमांक 4D मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज माघार घेण्याची शेवटची तारीख होती. भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून त्यांची मनधरणी करण्यात आली. भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी आज राजेंद्र मेथे यांची भेट घेतली. त्यानंतर राजेंद्र मेथे यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला आणि भाजपच्या उमेदवारांचे काम करणार आणि त्यांना निवडून आणणार असे त्यांनी यावेळी सांगितले. तर पक्षातून त्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळेल असा विश्वास सुरेश बापू आवटी यांनी व्यक्त केला आणि प्रभाग 4 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील असेही यावेळी सुरेश बापू आवटी म्हणाले. नमस्कार, मी शोभा शिरीष गाडगीळ मिरजमध्ये 1985 सालापासून कार्य करत आहे. भारतीय जनता पार्टीचं कार्य करत आहे. तसंच समितीचं, राष्ट्रसेविका समितीचं पण काम लहानपणापासून करत आहे आणि मी निष्ठावंत कार्यकर्ते ही टॅगलाईन खालीच मी यावेळेला पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि मागितला होता. 5 ते 6 वेळा आपले आमदार भाऊ आणि वहिनी यांना सगळ्यांना भेटून आले होते. आवटी बापूंना सुद्धा सारखे आम्ही भेटत होतो. सगळ्यांनी नुसतं आश्वासन दिलं आम्हाला आणि ते आश्वासन पुरं न केल्यामुळे आम्हाला थोडा राग आला आणि त्या रागातनं आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला अपक्ष म्हणून. आणि काल आम्हाला ऑफिसमधून फोन आला, भाऊंचा, आमदारांचा फोन आला, संध्याकाळी खाडे वहिनींचा फोन आला की तुम्ही अर्ज मागं घ्यायला पाहिजे, पण हा आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि ह्याची त्यांनी भरपाई कशी करणार आहेत त्याचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे आम्हाला. आणि हा जो असंतोष सगळीकडे पसरलेला आहे त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीचं काय म्हणणं आहे ना, भारतीय जनता पार्टीनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ही जी टॅगलाईन लावलेली आहे ती त्यांनी बदलून आयात ह्यांना जे उमेदवारी देत आहेत, बरं ते आयात आहेत, त्यांची पार्श्वभूमी त्यांनी बघितली नाही, अशांना त्यांनी उमेदवारी दिली. आणि हे त्यांनी एकतर बदललं पाहिजे, नाहीतर टॅगलाईन बदलली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. मी आज उमेदवारी अर्ज मागं घेत आहे. पण जरी आदेश दिलेला असला तरी सुद्धा आम्ही असं ठरवलेलं आहे, आत्ता तरी अजून काही ठरवलेलं नाही आहे. आता इथून पुढच्या काळात काय करायचं ते ठरवून आम्ही काम करायचं का नाही ते ठरवतो. आम्ही उमेदवारी म्हणजे वॉर्ड क्रमांक 4 मधून मागितली होती. आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून आम्ही आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे, सुमनताई खाडे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती, पण आम्हाला ती दिली गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे आमच्या मध्ये थोडीशी नाराजी आहे. महिला मोर्चाचं काम आम्ही जवळजवळ 4 ते 5 वर्ष करत आलेलो आहोत. पक्षाने जे जे आम्हाला सांगितलं ते आम्ही आत्तापर्यंत केलेलो आहोत. पण वरिष्ठांचा फोन आल्यामुळे आम्हाला ही उमेदवारी मागं घ्यावी लागलेली आहे. एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वरिष्ठ जे आदेश देतील ते आम्ही पाळलेलं आहे, पाळणार आहे आणि इथून पुढे त्यांचे जे काय आदेश आहेत ते करायला आम्ही, म्हणजे मी तरी तयार आहे. धन्यवाद. वरिष्ठांच्या पक्षश्रेष्ठीच्या आदेशावरून आम्ही, म्हणजे मी अनघा कुलकर्णी, अर्ज माघारी घेतलेला आहे. राजेंद्र ज्योतिराव मेथे या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता अपक्ष म्हणून. या गेल्या 2 वेळा मी याच वार्डातून निवडून आलेलो होतो, उपमहापौर झालेलो होतो. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं काम केलं. त्यामुळे जनतेचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि या प्रभागात निरंजन आवटी आणि त्यांचे सर्व बाकीचे उमेदवार, शेटे आहेत, नदवडे आहेत, शिवाय वाटवे साहेब, या सर्वांच्यासाठी मी माननीय पक्षश्रेष्ठी चंद्रकांत दादा, माननीय मकरंद भाऊ, माननीय सुरेश भाऊ खाडे, माननीय इनामदार साहेब, माननीय पृथ्वीराज पाटील आणि आदरणीय वहिनी साहेब जयश्री वहिनी पाटील, या सर्वांनीच वरिष्ठ नेते मला विनंती केली की तुम्ही हा अपक्ष अर्ज डॉक्टरसाहेब काढून घ्या. भविष्यात तुम्हाला निश्चित पक्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी दिली जाईल. या त्यांच्या विनंतीला मान देऊन मी प्रभाग क्रमांक 4 मधून अपक्ष उमेदवाराचं मागे घेत आहे आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा देऊन पक्षाची जबाबदारी सोपेल त्या पद्धतीने मी काम करेन अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद.
कुपवाड शहर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर राजेंद्र ज्योतिराम मेथे यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून ड या विभागातून अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता. भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींच्या बरोबर त्यावेळी त्यांचा संपर्क साधू शकला नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला. परंतु 2 दिवसामध्ये राज्याचे मंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडेसाहेब, भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वय संघटक मंत्री आदरणीय मकरंद देशपांडे आणि माझी डॉक्टर साहेबांच्यावर बरोबर सविस्तर चर्चा झाली. डॉक्टर साहेब पूर्वीपासून आपले नगरीचे उपमहापौर होते, बरेच वर्ष या भागाचे नगरसेवक होते. ह्याचा विचार करून पक्षानं त्यांना सांगितले की डॉक्टर साहेब, तुम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहात, अपक्ष अर्ज भरला आहे, परंतु पक्षाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज अर्ज काढून घ्यावा. अर्ज काढून घेतल्यानंतर डॉक्टर साहेब हे पक्षाचे असल्यामुळं मिरज शहर सांगली कुपवाड महापालिकेमध्ये प्रचार प्रमुख म्हणून डॉक्टर साहेब सर्वच उमेदवारांना त्या ठिकाणी मदत करतील आणि भविष्यात पक्ष त्यांचा 100% विचार केला जाईल असे आम्हाला नेते मंडळाने सूचित केलेलं आहे. त्यामुळे डॉक्टर साहेब आज आत्ता जाऊन आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर साहेब आता आपला विनंती उमेदवाराचा मागे घेतील.